जनजाती कल्याण आश्रम मार्फत 100 पाण्याच्या टाक्यांचे वितरण। सुरगाण्यातील रगतविहीर गावाच्या परिसरात गेल्या 7 वर्षापासून ग्रामविकासाचे काम जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र प्रांत नाशिक यांच्यातर्फे चालू आहे। या आयाम अंतर्गत गुही केंद्रात 12 गाव डांग व उंबरठाण परिसरात पाण्याची समस्या लक्षात घेऊन गरजूंना 500 लिटर पारस कंपनीच्या 100 पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले। तसेच माऊली कृपा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून नैसर्गिक शेती करण्यासाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यावे व सर्वांनी मिळून प्रयत्न करावा। सेंद्रिय शेतीसाठी लागणारे खते व औषधे कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील व लवकरच सहभागी शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनांचा विचार करून बलून गॅसची योजना राबविण्याची घोषणा श्री संजयभाई शाह यांनी केली आहे। या परिसरात समाजाच्या कल्याणासाठी संस्थेने विविध आयाम अंतर्गत अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत आणि यापुढे अशाच प्रकारे काम करत राहू असे श्री शरद शेळके म्हणाले। श्री परशुराम गावित यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान कार्यक्रमाला जनजाती कल्याण आश्रमाचे श्री जयराम चौधरी, श्री प्रकाश गावित, अमित डंबाळे, खांडवी सर आदी मान्यवर उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।